गुड मॉर्निंग एव्हरीवन। आज आपण लँग्वेज अँड लिंग्विस्टिक मधला जे मॉर्फोलॉजी आहे त्याच्यामध्ये वर्ड फॉर्मेशन प्रोसेसेस ज्या आहेत त्याच्यामधली एक वर्ड फॉर्मेशन प्रोसेस बघणार आहोत आणि ती म्हणजे क्लिपिंग। आता ही खरं तर क्लिपिंग ही वर्ड फॉर्मेशन प्रोसेस खूप सोपी आहे। काय आहे त्याच्यामध्ये? वर्ड फॉर्मेशन प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण एक छोटीशी क्लिप त्याच्यातून काढून घेत असतो। क्लिपिंग ह्या शब्दातच त्याचा आहे बघा। सो इट इज द वर्ड फॉर्मेशन प्रोसेस इन विच वी कट और शॉर्टन सम लॉन्गर वर्ड्स, म्हणजे जे लांब असे मोठे मोठे वर्ड्स आहेत त्याच्यामधला छोटासा एक भाग आपण बाजूला काढून घेत असतो आणि तो आपण डेली कम्युनिकेशन मध्ये यूज करत असतो आणि म्हणून याला आपण क्लिपिंग म्हणत असतो। फॉर एक्झाम्पल बघा, रेफ्रिजरेटर, आता हा खूप मोठा शब्द आहे आणि मग आपण काय करतो त्याच्यामधला फक्त फ्रीज एक छोटीशी क्लिप त्याच्यातून बाजूला काढतो आणि आपण त्याला डेली फ्रीजच म्हणत असतो। बऱ्यापैकी आपण रेफ्रिजरेटर असं कधीही म्हणत नाही, आपण त्याला फक्त फ्रीज म्हणतो आणि यालाच आपण क्लिपिंग असं म्हणतो। किंवा दुसरं एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर ॲडव्हर्टाइजमेंट। आता ॲडव्हर्टाइजमेंट असं आपण फारदा एवढं यूज करत नाही, आपण फक्त ॲड म्हणतो। मी ॲड पाहिली, ॲडव्हर्टाइजमेंट पाहिली असं फार कमी लोक बोलतात। ॲड हे सुद्धा काय झालं, क्लिपिंगचं एक्झाम्पल झालं। किंवा नेट, आपण नेट नाही म्हणतो। नेट म्हणजेच काय आहे तर त्याचा मोठा वर्ड आहे इंटरनेट। त्या इंटरनेटमधनं आपण नेट ही छोटीशी क्लिप बाजूला काढलेली आहे आणि म्हणूनच याला आपण काय म्हणतोय, क्लिपिंग असं म्हणतो। सो क्लिपिंग इज अ वर्ड फॉर्मेशन प्रोसेस इन विच वी shorten some longer words to form new words but without changing its meaning and even form also. त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा फॉर्म चेंज नाही करायचा किंवा इव्हन त्याचं मीनिंग सुद्धा चेंज नाही झालं पाहिजे, तेव्हा त्याला आपण काय म्हणू शकतो, क्लिपिंग असं म्हणू शकतो। सो अशाच वर्ड फॉर्मेशन प्रोसेस सगळ्या शिकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या वर्ड फॉर्मेशन प्रोसेसची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। थँक्यू।